बात कर रही थी। अभी आपकी मीटिंग चल रही है, मेरे को पता नहीं है, वो अभी कैमरा अरेंज हो रहा है, इसलिए मैं बात कर रही थी। रिकॉर्डिंग होतंय जरा. मग ये साहब आए हैं स्टार एसोसिएट से, वसाई से। इन्होंने अपने को सारा चीज लिखे दिया है, 10 साल का एक्सपीरियंस है। बैंक गारंटी ना बोला है, इंडिमिनिटी बॉन्ड ना बोला है। जो भी देगा रेरा कारपेट एरिया देगा, 36 महीने का अंदर कंप्लीट होएगा। और इन्होंने ऑफर क्या क्या अपने को दिया है, पहिली ओळख एक मिनिट तुमची जरा ओळख सांगा. माझं नाव ध्रुव काले आहे. हां. मी मलासनचा बिया आलो आहे. मला दर्वी साहेबचा बिया. आमचं ऑफिस वसईला आहे, साईनगरला. सध्या आमचं काम मीरा भाईंदरला चालू आहे, एक रिडेव्हलपमेंटचा, आणि एक कांदिवलीला संपला आहे. आणि बाकीचे काम आहे ते 2 पुणेला चालू आहेत ना, एक नाशिकला चालू आहे. ते नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे. आणि आमचा इयरली टर्नओव्हर 8 to 10 पर्यंत जातो. सध्या कोविडचा मुळे 2 वर्षापासून तेवढा नाही गेलाय, थोडा कमी आहे. तुमचे आता किती वर्षाचं हे आहे एक्सपिरियन्स, किती वर्षाचा आहे? 10 वर्षापेक्षा जास्तच आहे. रिडेव्हलपमेंटचा दुसराच काम चालू आहे. एखादा प्रोजेक्ट पूर्ण झाला आहे का? हा, एक प्रोजेक्ट पूर्ण झाला कांदिवलीला. रिडेव्हलपमेंट झालं. हा, तो रिडेव्हलपमेंटचा होता. बाकी जे पुण्याला चालू होता ते नवीन होतं. मी नाला सोपाऱ्यात तुम्ही नाही आता. सॉरी, नाला सोपारा नाला सोपारामध्ये आम्ही नाही गेलो. तो पहिल्यांदाच आहे. हा. आता काही इन्होंने अपने को रेंट दिया है 1 आरके का 5,000 रुपया, 1 आरके का 5,000, 1 BHK को 6,000, 2 BHK को 7,000 बरोबर, रेंट। राईट. ये रेंट में तो अपने को मिलेगा ही नहीं सर। तो परवड़ना भी तो चाहिए ना. हम लोग काली करके किधर जाएगा, हमको भी ये रेंट में तो मिलना मांगते कोई। मिलेगा, पॉसिबल है, ऐसा नहीं कि नहीं है पॉसिबल. त्याच्यात नाही होऊ शकणार, कारण तेवढा प्रॉफिट पण व्हायला पाहिजे ना म्हणून. 5, 6 आणि 7. 5, 6, 7 हां, 5, 6, 7. क्या बोलते हैं अपना मेंबर? कम आहे ना. नाही, बहुत कम आहे. नाही, बहुत कम आहे. इकडे सर आता सध्याच्या परिस्थितीमध्ये सध्याच्या परिस्थितीत इकडे नाला सोपारामध्ये म्हणजे ईस्टलाच 9-10चा रेट चालू आहे, म्हणजे भाड्याचा 1 BHK. 9-10. हां, 9-10. 9-10 आहेच आहे. 9-10 सर, असेल. पण आता तर काय वाढत जाणार. म्हणजे त्याप्रमाणे तुम्ही मी काही- राहायला नाला सोपारालाच आहे. नाही, त्याबरोबर प्रश्न येत ना, आणि आम्ही पण काही तुम्हाला हे नाही नाही नाही, ते तर बरोबर आहे. जे आहे कारण मी ते- स्वतः अचोले गावातच जातो. हां, कारण की सध्याचं जे रेट आहे, कारण काय झालं आहे आता, जेव्हा नगरपालिकेने थोडंसं जुन्या बिल्डिंगला हे केलं त्याच्यामुळं सगळीकडे रेटचा थोडासा फरक पडलेला आहे. पहिलं तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण बरोबर. सध्याची जी परिस्थिती आहे ना, त्या परिस्थितीचे अनुसरून काय तर समजा इकडे 9-10च्या आसपास म्हणजे रेट आहे, तर तुम्ही ह्याच्यामध्ये काय हे करू शकता का? नाही होऊ शकणार, कारण ते सर नाहीच म्हणजे. कारण मी फक्त इतके नाही आहेत ना, पार्टनर्स वगैरे पण आहेत ना. नाही, पण ते तुम्ही जर Discuss समजा करून आता ते सांगितलं. डिस्कस करून आम्हाला 24 तारीखपर्यंत सांगू शकता का? म्हणजे 23 तर म्हणजे उद्यापर्यंत आम्हाला तुम्ही लिहून देऊ शकता का? कारण काय आम्हाला जो काही फेरफार असेल तो आम्हाला लेखीच पाहिजे. बरोबर. नहीं, एक रेंट का अकेला नहीं है ना दादा, और भी हाँ। कुछ आइटम्स है। हां जैसा अपने को इन्होंने एक महीने का ब्रोकर चार्ज दिया है, हां अपने को 3 साल बाहर जाके रहना है, उसका भी बात करना है। और फर्नीचर शिपिंग का उसको 3,500 रुपया अपने को दोनों बाजू को दिया है। 1,750 रुपया लेके जाने का, 1,750 रुपये लेके आने का, 3,500 रुपये दिया है वो। उसके बाद अपना 8 साल में 10% इंक्रीज करके देने वाला है। एडिशनल फ्री कारपेट एरिया अपने को रेरा कारपेट 5% दिया उन्होंने।
कोपरस फंड अपने को 5 लाख रुपये ओल्ड मेंबर को दिया है, ओल्ड मेंबर को 5 लाख रुपये। आता ब्रोकरच्या आहेत पण ब्रोकर 5260 63। आता ब्रोकरचं पण सर तुम्ही म्हणाल तर ऐसा समजा ये रेंट का है, ब्रोकर चार्ज है, फर्नीचर शिपिंग है और एक्स्ट्रा कार पे दे दिया। इंग्लिश से चलो 10% सेंट्रल गवर्नमेंट के हिसाब से तो वो ठीक है। बाकी जो 4 आइटम है उसमें क्या कुछ गुंजाइश हो सकते हैं सर? कल तक हमको दे सकते डिस्कस हैं, करना पड़ेगा, कल शाम तक हमको दे सकते हैं। मैं बात करके डिस्कस करूँगा। कौन से बजट क्या रहेगा? एक रेंट है, ब्रोकर चार्ज है, फर्नीचर शिपिंग है, एक्स्ट्रा कार पे दे दिया। एक्स्ट्रा कार्पेटमध्ये तो possible नाही. एक्स्ट्रा देणार ते किती टक्के देणार? 5 मार्जिन वगैरे प्रॉब्लेम तुमच्याकडे तुमचं किती पाहिजे? मी पार्टनर नाही, मी तिथे काम करतो ते सर बरोबर 3 अजून पार्टनर आहे. हां, मला दलवी बरोबर अजून 3 पार्टनर आहेत. तर तुम्ही हां, सर नाही आले ॲक्च्युली ते बाहेर गेलेत म्हणून मला हे आलं. हा, ठीक आहे ना. ते जर सर तुम्ही जर आम्हाला म्हणायचं बाहेर जाणार असेल तर is it possible की सर पण येऊ शकतो? पॉसिबल आहे. हा ते जर समजा तुम्ही जर उद्याला तुम्ही हां डिस्कस करा सर, पण सर सर अवेलेबल असतील तर सर आणि जर त्या वेळेला तुम्ही ते आम्हाला लेटरवरती हे करून द्या आणि नंतर मग डिस्कसला ज्यावेळेला आम्ही 24 दरम्यान आम्ही हे करणार आहोत ओके तर त्या वेळेला जर सर म्हणजे परवा हां परवा right. हां पण ते आम्हाला त्याच्या अगोदर लेखी द्या की याच्यामध्ये तुम्ही आणखी काय हे करू शकता हे बदल करू शकता क्या मैक्सिमम कर सकता है? हां हो, समज गया. कारण काय आता जर समजा भाड्याचं जरी सर म्हटलं ब्रोकर तुम्ही फर्स्ट एकदाच देणार हां, बरोबर brokerage आहे. first. आता इथे कसं प्रॉब्लेम येतो इथे आता तुम्ही इकडे बघ गावातच राहता तुम्हाला सगळं माहिती माहिती आहे, आहे. एका 2 वर्षात ते खाली करा म्हणून हां. बोलतात. ते माहिती आहे. 2 वर्ष कुठं कारण काय तोपर्यंत मग आपल्याला ब्रोकरच्या आणि ते द्यावं कंपल्सरी नाही लागतं. आहे, ते पण आहे आणि भरपूर ठिकाणी तर ब्रोकरेज पण दरवर्षी ते घेतात नाही, हां. नाही, तेच तुम्हाला सत्य परिस्थिती माहिती आहे हर साल में ब्रोकर आपने करा रहता आणि है। हो तो राईट आहे. हां. दुसरी गोष्ट म्हणजे आता 5 लाख तुम्ही कॉर्पोरेट स्कोर म्हणताय आता आमची सर 92 फ्लॅट आहे म्हणजे 5-5 हजार पण 5-5.5 हजाराचा फक्त हे होतो तर आज जर समजा आम्ही जर एवढं जर हे करतोय तर म्हटलं की म्हणजे भरपूरच म्हणजे कमी होतो तर ह्याच्यामध्ये पण जर चालेल, तुम्ही मी डिस्कस करतो सर बरोबर. हां आणि आणि पॉसिबल असेल तर सरच येणार म्हणजे कसं नाही, नाही, बरोबर मला आहे. पण ते समजलं. नाही, नाही, बरोबर आहे. जास्त clear आहे. कारण की आमची 24 तारखेला कशी फायनलची येस ना Right, right. तर म्हणजे परत मग सारख्या मिटिंग आम्ही नाही, घेणार नाही. बरोबर आणि दुसरी गोष्ट म्हणजे समजा जे आता आमची समजा कम्युनिटी झालेलं आहे सोसायटीचं प्रत्येक सोसायटीचं झालेलं आहे पण ते लेआउट आणि मंदिर गार्डनची जागा आहे रोड कमी पडतो ना. हां नव्हे रोड आणि जी हे आहे लेआउटची जागा लेआउटची आणि मंदिर गार्डन ही समजा दुसऱ्याच्या नावावरती आहे 7-12 तर त्याच्या बाबतीत तुम्ही काय करू शकता उद्या सकाळी ते आपल्या संस्थेला किंवा सोसायटीला त्याची अडचण येऊ शकते का बरोबर. मग त्याचं तुम्ही ॲडजस्टमेंट कसं करू शकता ते पण म्हणजे तुमच्या म्हणजे सगळ्यांच्या बरोबर. कानावरती घातलात तर म्हणजे काय देता येईल मंदिराची तुम्हाला? जागा ना? हां मंदिराची जागा ना लेआउट मंदिरात म्हणजे तो गार्डन। गार्डन तर ह्या बाबतीत हे करून चर्चा करून सरांना 7 मिनट 7 मिनिटं सात मिनिटं. हां. At least 9 जातात होते. 9 में रिंदा होता 9 में actually 9 में जाते हैं ना. वो तो वही FSI में भी वो issue हो जाता है ना. तर एक माझा छोटासा प्रश्न आहे हां मॅडम, आता विचारा. जो हा रस्ता जो आहे हां. त्याच्यामध्ये आता आम्ही वावर केला आणि मला जवळ 32-33 वर्ष झाली बरोबर. आता तुम्ही म्हणता रस्ता मोठा करायचा म्हणजे तो कसा करायचा आमच्या बिल्डिंग आतमध्ये घ्यायच्या की ज्या साईडला त्या नाही. मागे करायच्या नाही नाही, तसं नाही मॅडम. जे रस्त्याचा मार्जिन असतो ना हो ते पासिंगसाठी तेवढा तर लागतो हो. ऍक्च्युली ते आपला कमी आहे बरं त्यामुळे ते FSI मग हा मध्ये नवीन कायदा आहे का हां, आताचा हां.
पण त्यावेळेला बिल्डरने मॅडम तेव्हा तर 2 माळा लिगल ठोकायचे, 2 माळा इनलिगल ठोकून कोण पण निघून जायचं. हा. आता ते नाही चालत ना मॅडम. पहिलं कसं चालायचा, पहिला रजिस्ट्रेशन पण व्हायचं. आता जर 2 माळा किंवा 1 माळा पण तुम्ही वरती ठोकला तर तुमचा रजिस्ट्रेशन नाही होणार, रेडामध्ये ते अप्रूव्ह नाही होणार. ये भी पंचायत था ना, पंचायत था, सिडको था, तब मैं आंख बंद करके काम हो जाता था. और अभी थोड़ा सा भी रोडवेरी का किधर रजिस्ट्रेशन होता है? रोडवेरिंग का रजिस्ट्रेशन नहीं होता, लेकिन अभी नया बांधने के लिए लोग डर भी रहे हैं ना, क्योंकि बांधेगा तो सीधा भी टूटेगा. आता ते सरांना तेवढा माहिती नसतं. आम्ही लोकल आहे तिकडचे. आणि वसईमध्ये आता ते कमी झालंय. नारासोपारा अजून पण थोडाफार चालू आहे रोडवेरिंगचा काम. वसई में लोड किधर रोडवेरी नहीं वही हो, वो बहुत पहले जो हुआ वो हुआ, उधर भी रजिस्ट्रेशन हुआ है, लेकिन जो कलेक्टर पासिंग के टाइम पे जो हुआ है वो हुआ है. आणखी काय कोणाला और कुछ पूछ रहे हैं किसी को? आता ते विचार करतात म्हणतात तर मग प्रश्नच नाहीये ना. ते विचार तरी पण आपल्या कोणाला बरोबर आहे. अपने को राइटिंग में देगा ना अपने को. राइटिंग जे काय असेल मी बरोबर. ते सांगतो सरांना आणि देतो. त्यापर्यंत रायटिंग मध्ये द्या आणि आम्हाला परवा आपल्याला चालेल. मला कॉल करायचा परत सगळ्यांना. चालेल. सर येणार असेल तर त्यांनाही आवश्यक सरला घेऊन मी या. रिक्वेस्ट करतो बरोबर, यायला. बरोबर. सर बैठक नाही मी बाहेर आत्ताच घेऊन आलोय चहा. नाही आम्ही मागवलेला आहे, नाही, बरोबर नाही, एकटेच जाईल. मी बाहेर एवढा होतो. छोटा कप आहे, दोन फुटाचा. इथेच बाहेर होतो मी. हा. हा ते घेऊन बसले होते ना. आपल्याला न विचारता आधीच पिऊन घेतला त्यांनी. बाहेर बसले नाही बरा. समजलं मला. तेच म्हणते, आपल्यालाही न विचारता आधीच पिऊन मोकळे झाले ते. मग परत एकदा थँक्यू. आमच्यासाठी धन्यवाद. ओके इथे जरा सह्या करायच्या सगळ्यांनी सह्या. एक चहा देऊ रे ये बहादुर आतापर्यंत सब किसका आहे का वो परसों हुआ उसका आतापर्यंत आपल्या 6 जणांचे सगळे हे झालेले आहे. तर आता आपण त्या दिवस पण लोकांना बोललो होतो की आम्हाला 22 तारीखपर्यंत तुमचं काही ते लेखी द्या, तोंडी नको. कारण काय आपल्याला लेखी कुठल्या पण गोष्टीचंही असावं. तर ते आज किंवा उद्यापर्यंत देतील संपलं. ते दिल्याच्या नंतर आपल्याला 24 तारीखला परत मीटिंग घ्यावी लागेल. 24 तारखेला. 24 तारीख ते आपने timing- लास्ट टाइम सबको 22 तारीख को डेट दिया था, 5 बजे तक अपने को पहुंचाने करके. बरोबर. आज हमारे ऑफिस से ये 4 जन को कांटेक्ट हुआ था. अच्छा. चारों जन ने अपने को बोला थोड़ा टाइम लगेगा वर्कआउट करने के लिए. इसके लिए हम उसको लेटर के लिए वेट कर रहे हैं. इसके साथ में इसका भी 2 आ जाएगा, अपने को कंपेयर करने के लिए आसानी पड़ेगा. 6 जणांची आली तर एकदम आपल्याला बरं पडेल. तो अभी आप बोल रहे हो थोड़ा लेटर आने में टाइम लगेगा, तो 24 का जो अपना मीटिंग है वो पॉसिबल हो सकता है? आज ही सवेरे आज के डेट दिया था सबको. लास्ट मीटिंग में बोला था 22 तारीख को 5 बजे तक सील कवर पहुंचाओ. ओके. इसके हिसाब से आज हमारे ऑफिस से मैडम ने फोन किया, आज लेटर देना है साहब, क्या हुआ? हाँ. वो बोला थोड़ा टाइम लगेगा, आज का दिन का कल मिलेगा. ऐसा ओके, मतलब हाँ. कल का भी एक बाकी है. हाँ, कल अगर अपने को मिल गया ना तो तो परसों कल ही शाम को अपन इसको खोल देते हैं. खोल के उसमें से सबसे बेस्ट ऑफर कौन दे रहे हैं उसमें से 3-4 दिन को बुलाते हैं. ठीक. 24 तारीख को ठीक है. जो कम दे रहे हैं उसको ड्रॉप कर लेते हैं. उसको लेके क्या मतलब है? तो उसका डिसीजन कैसे लेंगे? आपको लेना है. वापस वो 6 का मीटिंग 6 लेटर आएगा, खोल के आपको इधर डिसाइड करना है. 23 को बोल रहे हैं आप, मतलब कल की बात कर रहे हैं, राइट? कल आपका कमेटी बैठेगा, मेरे पास लेटर आएगा, मैं ताबड़तोड़ इधर भेज देगा. बराबर. बराबर. मैं तो ओपन नहीं करेगा, मेरे पास अधिकार नहीं है. ओके. सील कवर आए तो आपके पास पहुंचाने का मेरा काम है. बराबर. आपको मैनेजिंग कमेटी बैठेगा, डेवलपमेंट कमेटी बैठेगा, ओपन करेगा. सब जो कंपनी पार्टिसिपेट किया है उसका लेटर आया, आपको मिनट्स बुक में एंट्री करना पड़ेगा. हाँ. एंट्री करके फिर वो मेरे को व्हाट्सअप करके भेजना है जो लेटर आया हो. फिर मैं मेरा ऑफिस से नया चार्ट बनाएगा, बना के आपको तुरंत आपको दे देगा. उसी दिन ही देगा, कल ही दे देगा. कल अगर 5 बजे तक आपके पास लेटर आए ना, मैं 8-9 बजे तक आपके पास पहुंचा देगा. तो कल ही कल आपको पता चलेगा. मैं वही पूछ रहा हूँ
ये जो भी है ये आया तो वगैरह वगैरह की बात चल रही है, अगर नहीं आया तो फिर ये भी 24 देखेगा। हाँ, तो उसके हिसाब से पूछ रहा हूँ मैं। नहीं आएंगे तो ये भी देखेगा, अभी आने की बात करेगा ना, तो अपन अगर कोई नहीं आया खुशी तो की ऐसा बात कुछ- करेगा ना। मेरा बराबर राइट है। ये है सर कि अगर नहीं आया तो 3 जन का आया तो 3 जन के ऊपर डिसीजन लेना है, राइट है या रॉन्ग है वो पूछ रहा हूँ मैं। तुम्हारा ऊपर है, सोसायटी का ऊपर है। ओके आणि ते कमिटी मध्ये बसतील ना त्यावेळेला ते विचार करतील ना कोणाला काय करायचं आपण आता परवाची 24ची meeting मेरे पास 6 आएगा, 6 को 1 देने का, 5 को देने का मेरे पास कोई अधिकार नहीं है। आपके पास कुछ नहीं है। त्याचा आढावा मिळेल. अधिकार तुम लोग को सबका है। आणि तीन तुम्हाला काय? आपण जे नेमायचे ना ती हम गाड़ी तुमको सपोर्ट देगा। त्याच्यामध्ये बरोबर आहे की नाही? कोणाला काय माझा काय म्हणायचं होतं? मॅक्सिमम लेके देने का काम रखना। आमच्यामध्ये व्हायला पाहिजे. ते कसं आता आपण चालू हे काय देतोय हा देतोय म्हणजे काय देतोय हा देतोय. पण हे जे आपण जो आढावा काढतो ना तो आपल्याला वाचताना इझी होईल, सांगताना इझी होईल. आणि नंतर मग हा मला तेच म्हणायचं. एक कारण एकाच वेळेला आपण शोधू शकत नाही. हे आता हा फर्स्ट इंटरव्ह्यू हा. होता म्हणजे त्यांनी जे आपण जे टेंडर भरलं होतं त्याप्रमाणे त्यांनी काय काय वाढवून दिलं आम्हाला जरा बोलतोय ना तुला सांगते थांब. तर आपण जे टेंडर भरलंय की नाही जास्ती नाही म्हणायचं. टेंडर भरलं होतं की नाही हो. त्याप्रमाणे त्यांनी किती वाढवून देणार काय देणार ते त्यांनी भरलं होतं. आता ह्याच्यावरती त्यांना आपल्याला आणखीन जर काय मागण्या असतील ते आपण त्यांना सांगितले की भाडं एवढं परवडत नाही, एवढं तुम्ही जागा वाढून देताय ते आम्हाला परवडत नाही. म्हणजे आपण एकत्रित आपल्या मागण्या त्यांना सांगितल्या. आपल्या व्यथा ते मांडलेल्या सांगितले, आहेत. बरोबर. आता त्यांच्या व्यथा आता ते काय ते त्याच्यावरती एक्सप्लेन बरोबर, करतील. बरोबर. मग त्याच्यानंतर आपल्याला ते डिसिजन घ्यायचं बरोबर. कोण कमी देतोय जास्त देतोय याच्यावरती. जिथे आपला फायदा होईल किंवा जिथे जास्तीत जास्त मिळेल ते आपण घ्यायचं. बोला सगळ्या झालं गोष्टी तुमचं नक्की झालं हा सगळ्यांचं? बोला बोला बोला। पुन्हा दहाव्या नका सांगू. ऐका, हम लोग ने डिसाइड किया था कि लीगल एडवाइजर का फीस हम लोग टेंडर में डालेंगे, तो अभी आपने बोला कि ये नहीं, वो पॉइंट पे मुझे डिस्कस करना है बस बाकी किसके साथ बात किया था? किसने ये लीगल एडवाइजर का फीस डालो करके किसने बोला था? कमिटी में हुआ था? कमिटी में हुआ था। तुम्हारे कमेटी में हुआ। हाँ, मैंने एक टेंडर बना के दिया था, तुम्हारे पूरा बात सुनो। हाँ, बोलो पूरा बताओ। हाँ, टेंडर बना के दिया, टेंडर तुम्हारा लीगल एडवाइजर के पास गया, उसने स्टडी किया, उसने कुछ 20-22 पेज डाला है, हाँ। डाल के बाद टेंडर आया था, उसके अंदर उन्होंने खुद को समझना मांगता था, उनको फीस डालो। मैं पीएमसी का डाल के डाला था, लीगल एडवाइजर का उसके अंदर फीस डाला ही नहीं है, तुम्हारा कोर्ट का मैटर का फीस डाला ही नहीं नहीं, कोर्ट नहीं का डाला। मैटर बात की बात है, कोर्ट की मैटर की बात की बात है, लेकिन लीगल एडवाइजर की पहले की बात है। अपने टेंडर पे यही नहीं है ताई, टेंडर में है तो पहले तुम्हारे को टेंडर वाचने का दिया था, जब भी आप बोलना मांगता था ये डालो करके, मेरे को कोई नहीं बोला। आज के तारीख में मेरे को मालूम पड़ रहे हैं। तो मैं अगर बात करूँ कोई नहीं बोला, हम लोग ने तुम्हें बुलाया है हमारे काम के लिए, तुम्हारे दिमाग में आए तो तुमने बोलना चाहिए ना ये बाकी है करके। ऐसा कोई टेंडर ये में डालते डिस्कशन हुआ है नहीं। तो सर लीगल एडवाइजर सेपरेट एक बार ये discussion हुआ है। आपका सुविधा के लिए आपने अपॉइंटमेंट किया है। हे ऐका हाँ। जीआर के हिसाब से ऐसा कुछ यही नहीं है, मैं डाल नहीं नहीं नहीं, जीआर सकता। के एक- हिसाब एक से नहीं मिनट, बोल रही हूँ, एक हमारा मिनट। अंडरस्टैंडिंग था, एक हमारा मिनट। एक बार बात ठीक, हुआ ठीक, था। तुम्हारा अंडरस्टैंडिंग होता था, तुम्हारा लेटर के ऊपर पीएमसी को लेटर लिख के देना मांगता था, ये डालो करके, आपने दिया था क्या? एक मिनिट ठीक आहे, एक मिनिट ह्याच्यावरती आपण काय चर्चा केली टेंडर आपण टेंडरमध्ये आपण ते लिगली होत नाही कारण काय तुम्ही 100 सुविधा सांगा तर त्याच्यावरती आमची भावी साहेबांबरोबर चर्चा झाली ओके, होती हां. ते काय बोलले ज्या वेळेला आपण बिल्डरची जेव्हा इंटरव्ह्यू घेऊ हां. आणि त्यातली ऑनलाईन होते हां. बरोबर आहे हां. तर त्यावेळेला आपण हा प्रश्न उपस्थित करायचा हां. की तुम्ही आमचे असे खर्च आहे आता मी मगाशी कसा विचारला की बाबा PMC लीगल किंवा हे आपले जे आपण हे केलेलं आहे त्यांची तुम्ही फी देऊ शकता का काय कारण काय होतो की हे जर त्यांनी जर आपल्या जर टीममध्ये बसलं उद्या सकाळी आपल्याला 3 बिल्डर आपल्याला हे करायचं सिलेक्ट करायचं बरोबर आहे 3 बिल्डर घेतल्याच्या नंतर आपली पहिली एकदमची मीटिंग बरोबर आहे ते आपले जे काही पॉईंट असतील ते आपण तिथं सार्वजनिक जनरल सभेमध्ये आपण बाबा हा पॉईंट आपण तिथं त्यांच्यासमोर मांडायला पाहिजे आता आपल्याला 100 पॉईंट मांडायचे आपण 3 बिल्डर हे केले तर आपण त्याच्यासमोर 100 पॉईंट मांडायचे तर त्याच्यामध्ये हे लोक कोण कोण काय काय देतात त्याच्यावरती टिक मार्क करायची की बाबा हा द्यायला कबूल आहे हा द्यायला कबूल नाही
आणि मग त्याच्यातून नंतर आपण ते बिल्डर पण आणि आपण जेव्हा बसू किंवा काय हे मध्ये केलं त्यावेळेला आपण त्यांच्यावर चर्चा करायची हे असे आमचा खर्च झालेला आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही काय ह्याच्यामध्ये आम्हाला करू शकता काय ही चर्चा करायची कारण कोर्टाची किंवा काय हे कोर्टाची नाही, तर नंतरची गोष्ट होती. ऐकावं पहिले कोर्टाची किंवा जी आपण या सुविधासाठी देतो उद्या सकाळी तुम्ही म्हटलं एखादा इंजिनियर ठेवायचा आर्किटेक्ट एक्स्ट्रा आपल्याला ठेवायचं उद्या हे जे आपल्याला काम चाललंय ते सगळे मटेरियल बरोबर आहे की नाही हे जर हे केलं तर तो बिल्डर ते सगळ्या गोष्टी जर आपण जर स्टार्टला ठेवलं तर तो कोण टेंडर पण म्हणणार ओके असं असं ओके, ठीक असतं आहे. म्हणून ज्या काही गोष्टी लिगली त्या पॉईंटमध्ये बसतात तेवढ्या म्हणजे ते भावीसारखं बघू ते आपण ठेवूया आणि नंतर आपण जेव्हा बिल्डरवर हे बसू की नाही त्यावेळेला आपण त्याच्यावर चर्चा करायची आणि ते कसं आपण काय लेख तोंडी बोलतोय ना होतो असं नाही आपण ऑनलाईन हे करतो तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती पडतं हा मग यांना प्रश्न विचारला होता हे कोण कबूल होत आहेत काय होतं आता आपण या जागेच्या बाबतीत पण आपण सगळ्यांना परवा पण विचारलेलं या जागेच्या बाबतीत त्यावेळेला पण त्याने काय लोकांनी सांगितलं नाही त्याच्या जागेचं असेल तर आपल्याला ते जमणार नाही बरोबर आहे तिथं सरळ बोलले एक बोलला की नाही ते मी काय ते मी बघेन काही लोक 5 सोसायटीच्या एमओच्या पाहिजे ते नाही त्या लागतीलच बोलले म्हणजे ह्या ज्या काही ज्या गोष्टी आहेत ना त्या आपण नंतर एकत्र बसून त्याच्यावरती चर्चा करावी लागली किंवा बाबा असे पॉईंट आहेत आज बिल्डरने आपल्याला काय दिलं सावी बिल्डरने आपल्याला काय दिलं ते मेन आपला सगळ्यांचा एक पॉईंट कुठला आहे तर एनओसीचा देखो एक एग्रीमेंट बनाने के लिए 3 एडवोकेट लगेंगे तीनों को एक आदमी फीस देंगे त्याच्यामुळं ह्या ज्या काही वो गोष्टी पार्ट अलग है ह्या वही ज्या पार्ट का बात अभी कर रहा साहब बोल रहे हैं इसलिए मैं चुप खड़ा हूँ उनको कंप्लीट तर करने दो. त्याच्यामुळं काय होतं ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या आपल्याला बसून त्याचं डिस्कस करून एकमेकाच्या सगळ्याच गोष्टी आपल्याला हे होऊ शकत नाही पण समजा 6 जणांच्या याच्यामध्ये एकच पॉईंट मेन येतो मग ह्या पॉईंटवरती आपल्याला चर्चा करणं भाग आहे मग तो त्याच्यामध्ये आता 3 बिल्डर हे केले तर त्याच्यामध्ये कोण द्यायला कबूल आहे किंवा काय हे पण आपल्याला म्हणजे त्याला थोडंसं हे लागेल त्याच्यामध्ये थोडे जाणकार पण लोक पाहिजे मी असं म्हणत नाही काय की जेणेकरून त्यांना त्याची पूर्तता माहिती पाहिजे उगाच आपलं हे करून त्याचं हे नाही पण ते आपल्याला जे लिगली किंवा पुढे आपल्या संस्थेला कुठला धोका होऊ नये ह्या दृष्टीने आपल्याला त्याचा विचार करावा लागेल तर एक बोलू का हा, बोला. तुम्ही सगळं एक्सप्लेन केलं सगळं योग्य एक्सप्लेन केलं काही त्यात चुकीचं नव्हतं पण मला एक सांगा आपण ज्यावेळी पीएमसी नियुक्त केला आणि वकील नियुक्त केला ठीक आहे त्यावेळी ही चर्चा किती वेळा म्हणजे झाली. आपल्यामध्ये जमली हो. की 2 व्यक्ती कशासाठी बरोबर बरोबर त्यावेळी आपण पीएमसी वाल्याला पण विचारलं होतं की वेगळा वकील आम्ही नेमतोय त्याची काही गरज आहे का त्यांनी पण दुजोरा दिला हो तुम्ही नेमू शकता बोला था आपने हाँ वो टाइम पे ये भी बोला था उसका पैसा भी बिल्डर से आ सकता है सो ही वॉज अवेयर उनको पता था कि ये सिस्टम है तो उन्होंने टेंडर में क्यों नहीं डाला ये एक पॉइंट है ठीक है चलो वी आर डूइंग इट फॉर द फर्स्ट टाइम यू आर डूइंग इट एवरी डे आपका रोज का काम आपको पता है ये आगे जाके आएगा तो आप डाल सकते थे हम लोग मैं का नहीं पहला डाल सकता सुनो मेरी ये बात- सुनो, मेरी बात सुनो कंप्लीट हो रहा ठीक है एक पार्ट दूसरा पार्ट अभी आप बोलते हो लिख के दिया क्या ये किया क्या ये ऑलरेडी एक बार इसमें झगड़ा हो चुका है सर यस और नो बस उतना बता दो हुआ है या नहीं मुझे आपने अभी तक बताया क्या लीगल एडवाइजर तुम रखने वाला है उसका फीस इसका अंदर डालूं फिर भी मैं तुम्हारे अभी मैंने बोला कि ये आपके सामने बात हुआ है मेरे ये सब- सामने ये फीस मिल सकता है आपसे- करके मैंने बोला सुनो, मैंने सुनो। कभी टेंडर का डालने की बात किया था कि आपने डियर व्हाट आई एम ट्राइंग टू से प्लीज मैं ट्राई पूछ टू रहा हूँ, उसका उत्तर दो ना। अगर मैं हिंदी समझ में नहीं आ रहा तो इंग्लिश में बात करता हूँ नहीं मैं पूछ रहा हूँ उसको उत्तर तो दे दो ना मैंने पूछा उसको उत्तर दिया आपने नहीं थी यहाँ पे ये बात मैंने- हुई थी आप आपके सामने ये बात हो बात रही हुई है थी आपने बोला है कि ये फीस मिल सकती मिल सकती है। है इसका मतलब है कि वो डालेंगे तो नहीं मिलेगा मिलेगा ना। मैं ये बात तो तुम्हारे लीगल एडवाइजर से भी बात की है ना उसने भी मेरे को बोला ना इसके अंदर डाल ही नहीं सकता हाँ, है तो दे- टेंडर डॉक्युमेंट मध्ये ती गोष्ट टाकू नाही शकत. डाल नाही तुम्ही शकत. ज्यावेळी बिल्डर तुम्ही सिलेक्ट करा कुठला पण बिल्डर सिलेक्ट करा त्यावेळी त्याला जे तुम्ही काही request discuss करता की बाबा नाही, तुम्ही- नाही, ना, इथे उसका प्रॉब्लेम हाच आहे प्रॉब्लेम हाच आहे यांनी काय सांगितलं आता ऐका, टेंडर ऐका, ऐका, तुम्ही ऐका. बाकी यांनी आणखी शब्द आता- बदलला आता यांनी शब्द बदलला क्या बदला पहिला काय बोलला मला सांगितलं का मला विचारलं का मी केलं का असं बोललं नंतर काय बोलता तुमच्या नाही, नाही, वकिलाशी तो मी चर्चा बरोबर आहे, केली. तो बरोबर आहे. मेरा तो पूरा काय, बात वो तो थोडी सुनते बाजू ही घ्यायला नहीं, पाहिजे. तुम्हारी बात सुनते ही भाई, नहीं है. शांति तुम्ही से ज्यावेळी बात म्हणता की करो. टेंडर डॉक्युमेंट मध्ये काय नाही टाकला सुनो मेरी बात. अरे टेंडर एक डॉक्युमेंट मिनट एक आदमी बात कर रहे हैं 1 मिनट मेरा पूरा नहीं, बात नहीं, सुनते नहीं है तुम पहले पूरा बात सुनो अरे आपने मेरा पूरा बात सुना ही नहीं आपने डिस्कशन कहीं और लेके गए मैं बहुत बताने की कोशिश कर रहा हूँ मैंने आपको ये भी बोला साफ बात कर रहे चुपचाप खड़ा हूँ जब साफ का हो जाएगा तब मैं शुरू करूंगा
मेरा खत्म होने से पहले ही आपने शुरू कर दिया। मैंने क्या पूछा आपको, क्या आपके सामने वकील के बारे में बात हुआ था कि वकील अलग से रखने का है? यस और नो? बात हो गया ना। ओके। हाँ। सेकेंड बात, जब वकील अपॉइंट हुआ उसके बाद आपको इन्फॉर्म हुआ था कि वकील अपॉइंट हुआ है? सोसाइटी इन्फॉर्म किया था। हाँ। टेंडर के बारे में आपका और वकील का बात हुआ है? बराबर है। बराबर है। बराबर। अभी आपने 2 सेकंड पहले ही बोला